नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे वेल्थ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आता जी काय अमेरिका इस्रायल वर्सेस इराण ही जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे, यामध्ये आपण जे काही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करतोय किंवा SIP आपली ऑलरेडी चालू आहे, या SIPचं व्हॅल्युएशन कुठेतरी कमी होतं आहे. मग आपण काय केलं पाहिजे? आपल्या पैशाची इन्व्हेस्टमेंट आपण थांबवली पाहिजे का पैसे काढून घेतले पाहिजेत का ते तसेच ठेवले पाहिजेत? हा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तो मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूयात. ओके, चला. तर ॲक्च्युली बघायला जर गेलं मित्रांनो, तर पूर्णपणे जे काय हे काय जिओपॉलिटिकल इव्हेंट होतात, हा इव्हेंट काय आपला पहिला नाही. म्हणजे काय की जी काय सध्या जी काही युद्धजन्य परिस्थिती चालली, हे असं पूर्णपणे आपल्या जगाच्या ह्याच्यावर पूर्णपणे काही ना काही प्रत्येक वेळेस इव्हेंट चालू असतात. ह्याच्या अगोदर रशिया युक्रेन युद्ध होतं, त्याच्या अगोदर कोविड होता. असे भरपूर काय म्हणजे प्रत्येक काही ना काय आपल्या पूर्णपणे ह्या पृथ्वी तलावर भरपूर काही मोठमोठे इव्हेंट होत असतात, होऊन गेलेले आहेत आणि कंटिन्यू होत राहणार आहेत. मग आपण जे काय ॲज अ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर म्हणून आपण आपले SIP यामध्ये लवकरात लवकर लगेच काढून घेणं हा सगळ्यात मोठी मित्रांनो आपल्यासाठी एक चूक ठरू शकते. त्याचं कारण काय की आतापर्यंतच्या इतिहासात ज्या वेळेस मार्केट पडलेलं आहे, ते पूर्णपणे ज्यावेळेस मार्केट पडलं, जे काय असं अनएक्सपेक्टेड ज्या काही सिच्युएशन आलेले आहेत, त्या अनएक्सपेक्टेड सिच्युएशनमध्ये पडलेलं मार्केट हे अवघ्या काय एक 5 महिने 6 महिने किंवा वर्षभरात मार्केट रिकवर झालेलं आहे. मग काय आहे की एक इतिहास आपला म्हणजे इतिहास मार्केट जो असतो तो प्रत्येक आपला इतिहास रिटर्न म्हणजे तो एक महत्त्वाचा मित्रांनो नियम आहे आपला की इतिहास स्वतःला रिपीट करतो. मग इतिहास रिपीट करतो म्हणजे काय की इतिहासात पण मार्केट बऱ्याच वेळा पडलेलं होतं. मग ह्या वेळेस पण जे काय मार्केट पडलेलं आहे, हे मार्केट पूर्णपणे बऱ्यापैकी 100% रिकवर होणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपण फक्त जे काय रिकवर होणार आहे त्यासाठी फक्त आपण थोडा पेशन्स ठेवला पाहिजे. त्याचं कारण काय की ज्या काय जिओपॉलिटिकल जे काही इव्हेंट असतात, हे इव्हेंट कंटिन्यू होत असतात. परंतु आपण ह्या म्युच्युअल फंड म्हणजे आपण एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून जे काय आपण इन्व्हेस्टमेंट करतो, ही इन्व्हेस्टमेंट मी तर म्हणतो की पर्सनली आपण आपली इन्व्हेस्टमेंट ह्या वॉलाटाईल मार्केटमध्ये थोडे जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण जर वाढवली, ती तर आपल्यासाठी कुठंतरी लॉंग टर्म फायद्याची ठरू शकते. त्याचं कारण काय वाढवली इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की प्रॉपर जसं आपण एखादा आपण स्टॉक मार्केटमध्ये एखादा शेअर्स घेतो, तसं एक म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला युनिट्स मिळतात. युनिट्स म्हणजे NAV नेट ॲसेट व्हॅल्यू अशा एक युनिट्स मिळतात. मग ह्या युनिट्सची किंमत ह्या वॉलाटाईल म्हणजे ह्या ज्या काही आत्ताचं जे काय सिच्युएशन आहे मार्केटचं, त्यामुळं ही काही NAVची प्राईस आहेत म्हणजे युनिटची किंमत कमी झालेली असते. आणि ह्या कमी झालेल्या युनिट्सच्या किमतीत म्हणजे ह्या वेळेत आपल्याला एक जे काय सपोज आपली एक 10,000 रुपयाची जरी SIP असेल आणि एक युनिट जर 10 रुपयाला जर असेल आपल्याकडं, सपोज आपल्याला एखाद्या फंडचा, तर 10,000 रुपये आपण SIP केलेले असेल तर 1,000 युनिट आपल्याला पर मंथ येतात. परंतु सध्या मार्केट पूर्ण पडल्यामुळं आपल्याला तो युनिट कुठंतरी 9 रुपये 9.5 रुपये 8 रुपयावर अशा पद्धतीने युनिट आलेला असतो. मग त्यामुळं त्या युनिटची प्राईस कमी झालेली असल्यामुळं आपलं कुठंतरी जास्तीत जास्त युनिटचं ॲक्युम्युलेशन करण्याचा मित्रांनो ही सध्या वेळ आहे. त्यामुळं जे काय आपण इन्व्हेस्टमेंट करत आहात ती कंटिन्यू तुम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवायलाच पाहिजे. असं SIP सध्याच्या कंडिशनला बंद करणे हा एकदम वन ऑफ द एकदम मोस्ट डेंजरस आपल्यासाठी चूक असू शकते. त्याचं कारण काय की आपण आपली इन्व्हेस्टमेंट सपोज आपण जर 1 लाख रुपये जर आपली इन्व्हेस्टेड मार्केटमध्ये असतील, तर 1 लाख रुपयाचं सध्याच्या सिच्युएशनमध्ये कुठेतरी 92,000 93,000 किंवा 95,000 व्हॅल्युएशन झालेली. मग आपण ती 7,000 ते 8,000 रुपये लॉस बुक करणं म्हणजे हा कुठेतरी प्युअरली आपल्यासाठी लॉस होतो. त्यासाठी आपण कुठेतरी एक 3 महिने 4 महिने वेट केला पाहिजे इन्व्हेस्टमेंट रिडीम करण्यासाठी. परंतु एक SIP मित्रांनो, SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ही ज्यावेळेस आपण सुरू करतो, त्यावेळेस SIPचा इंटेन्शन म्हणजे SIPचा उद्देशच आपला हा लॉंग टर्म असला पाहिजे. SIP हे काही शॉर्ट टर्म गेम नाही. शॉर्ट टर्म जर तुम्हाला कमवायचे जर असतील तर त्यासाठी एक ट्रेडिंग हा एक वेगळा मार्ग आहे. पण ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला एकदम सेफली इन्व्हेस्टमेंट केल्यावर सेफली रिटर्न्स मिळवण्याचं एकदम म्युच्युअल फंड ही एक साधन आहे मित्रांनो. मग या साधनाचा पूर्णपणे आपल्याला जर बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एक थोडा बहुत बेसिक लेवलचा स्टडी, पूर्णपणे डिसिप्लिन आणि पेशन्स ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. मग आपण जे काय फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ह्या फंडचं एकदा रिव्ह्यू तुम्ही करून घ्या. वाटलं जे काय फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय ती पूर्णपणे मार्केटच्या बेंचमार्कमध्ये आपले फंड चांगल्या पद्धतीचे त्या लेवलचे रिटर्न्स देत आहेत का, किंवा आपला फंड एक मार्केटपेक्षा जास्त आपल्या फंडनी म्हणजे लो परफॉर्मन्स दिला आहे का, ह्या गोष्टीचा मित्रांनो थोडा बहुत तुम्ही एक फंडचं तुम्ही पूर्णपणे एकदा रिचेकिंग करून घ्या. आणि एक लॉंग टर्ममध्ये एक म्युच्युअल फंड लॉंग टर्ममध्ये तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करताय ही इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू चालू राहू द्यात. आणि तुम्हाला एक फ्रेश इन्व्हेस्टमेंट वगैरे जर करायची असेल तर तुम्ही ह्या असंच्या आता सध्याच्या सिच्युएशनला जेणेकरून मार्केटचं पूर्ण व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे, सध्याच्या सिच्युएशनला डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये किंवा एक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याचं काय की त्याचं लॉंग टर्ममध्ये तुमच्यासाठी तो एकदम बेनिफिशियल इन्व्हेस्टमेंट राहू शकते. त्यामुळे मित्रांनो एक व्हिडिओचं सगळ्यात महत्त्वाचा इंटेन्शन हाच आहे की सध्याची जी काही
सध्या जे काय ही जी काय सिच्युएशन चाललेली आहे या सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचे विकण्याचा तर विचार मुळीच आणू नका. परंतु असं काय कोणत्याही गोष्टीची पॅनिक व्हायची किंवा कोणत्याही गोष्टीची अशी घाबरायची गरज नाही की आपला पोर्टफोलिओ कुठेतरी निगेटिव्ह चाललेला आहे किंवा निगेटिव्ह रिटर्न्स देत आलेला आहे. त्यामुळं आपण बघतो की आत्तापर्यंतच्या इतिहासात मार्केटने भरपूर वेळा पडलेलं आहे मार्केट आणि भरपूर वेळा रिकवर झालेलं आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात मार्केट पडलं आणि त्याच्यानंतर वाढलं नाही असा विषय कधीही झालेला नाही मित्रांनो. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा पॅनिक न करता लॉंग टर्मसाठी SIPचा जो काही डिसिजन घेतलेला आहे तो डिसिजन पूर्णपणे तुम्ही आपल्यासोबत राहू द्यात आणि त्या डिसिजनला पूर्णपणे एकदम डिसिप्लिन आणि पेशन्स या गोष्टी सोबत ठेवून लॉंग टर्ममध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवा. बाकी काय अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला विचारू शकतात. चालेल. थँक्यू. धन्यवाद.